नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 3 एप्रिलच्या भागामध्ये काल आपण पाहिलं मित्रांनो की दादा ज्योतीवरती खूप चिडलेले असतात आणि आता त्याचा ते हात घट्ट पकडतात आणि म्हणतात, चल रे ज्योती, आणि सांगतात, पाहिजे तर मी त्यांच्या पायावरती नाक घासतो आणि त्यासनी सांगतो आम्ही घेतली माघार. तर तेव्हा ज्योती दादा असं म्हणून सांगत असतो, तर इकडून रखमा म्हणते, जा बाबा जा, आणि चुकलं म्हणावं, आपल्याला नको ते शिक्षण बिक्षण. हे बघ, रोज टोपलीभर फुलं तोडलीस ना तरी बी ऐकायचं नाही बघ. अरे टोपलीभर फुलं आणि देवाचं देव भलं, माणसाची काय कथा बाबा. तू जा बाबा जा, जा आणि माघार घे, असं ती सांगत असते. आणि सगळ्यांचं सुद्धा तेच मत असतं, पण सावित्री आणि सगुणाऊ मात्र त्याच्या विरोधात असतात. तर आता ज्योतीचं उत्तर सर्वजण ऐकायसाठी बसलेले असतात आणि तेव्हा ज्योती एका शब्दात नाही असं म्हणून सांगतो. आणि ते ऐकल्यानंतर सगुणाऊ तर खुश होते आणि सावित्रीला सुद्धा त्या निर्णयाचा अभिमान वाटतो. आणि आता ज्योती दादांचा हात आपल्या हातापासून बाजूला करतो आणि स्पष्ट सांगतो, आता माघार नाही. तर तेव्हा राजाराम सुद्धा ज्योतीला समजावायचा प्रयत्न करू लागतो. म्हणतो, ज्योती ज्योती दादांचं ऐक. अरे तुला शिकायचंय ना, शिक की तू. आता आमची कुणाचीच ना नाही. अरे पर हे पैजा लावून काय शिकायचं. अरे ज्योती, अशानं आपलं घर सगळ्यांच्या डोळ्यावर येईल आणि धंदा बसल आपला. तर दादा म्हणतात, अरे आपण जिंकलो तरी तरास आणि हारलो तरी बी तरासच. तर आता हे सगळेजण समजावून सांगत असतात, म्हणजे दादा आणि राजाराम दोघे सुद्धा समजावून सांगत असतात. तर तेव्हा ज्योती एका निर्णयावरती ठाम असतो, म्हणतो नाही, आता माघार नाही. तर तेव्हा दादा परत त्याला म्हणतात, अरे ऐक रे ज्योती. तर तेव्हा ज्योती म्हणतो नाही, आणि म्हणतो, हारलं तर काय होईल, पंतांच्या घरी जाऊन मला पाणी भरावं लागेल ना, ते भरीन मी. पण मी आता स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आता राहणार नाही. आणि त्यानं असं सांगितल्यानंतर सगुणावलं तर ते खूप छान वाटतं. पण इकडे ज्योतीच्या आईला धक्का बसलेला असतो आणि राजारामला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता ज्योती थोडंसं सावित्रीकडे बघतो आणि आतमध्येच तो निघून जातो. आणि तेव्हा दादांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो की ज्योती काही ऐकायच्या तयारीतच नसतो त्यामुळे. आणि त्यानंतर आता ज्योतीकडे रागारागात आतमध्ये येतो आणि त्याच्या पाठोपाठ लगेच सावित्री सुद्धा त्याच्या जवळ येते आणि त्याला पाणी देत असते आणि त्याला हाक मारते. तर तेव्हा ज्योती पाणी घेतो आणि तिच्या हातातून पाणी घेऊन तो पाणी पितो आणि रागारागात तो पेला टेबलवरती ठेवतो. आणि सावित्रीला म्हणतो, सावित्री मी हे काय करतोय, कशासाठी करतोय हे यांना कळतच नाही. दादा ना पराचा कावळा करतात आणि त्यामध्ये अन्नाची भर. किती तो कालवा, किती तो गोंधळ, जणू इकडचा पर्वत तिकडेच हलवून ठेवलाय मी. तर तेव्हा सावित्री एकदमच हसते आणि म्हणते, मारुतीवाणी हुप हुप, असं म्हणून ती करून दाखवत असते आणि हसत असते आणि म्हणते, अहो आमचा लहानपणीचा खेळ होता. आणि म्हणते, हुप हुप, तुझ्या शेपटीला शिरभर तूप तूप. अहो किती मजा यायची. म्हणजे मित्रांनो, ती ज्योतीचा मूड जो काही असतो ती बदलायचा प्रयत्न करत असते, पण ज्योती काही रागातून त्या बाहेरच येत नसतो. आणि त्यानंतर सावित्री चक्क ज्योतीला गुदगुल्याच करू लागते आणि म्हणते, हसा की, थोडं हसा की. तर तेव्हा ज्योती तिचा हात धरतो आणि म्हणतो, सावित्री अगं हे काय करतेस. तर तेव्हा सावित्री म्हणते, हसायला येत असल पण हसणारच नाहीत मुद्दाम. तर ज्योती म्हणतो, इथे माझंच हसू झालंय, असं म्हणून तो थोडंसं बाजूला जातो. तर सावित्री त्याच्याजवळ परत येते आणि म्हणते, अहो जाऊ द्या की. अहो मालक, एक गोष्ट मी तुम्हाला सांगायच विसरले. अहो ती लिलीची फुलं किती सुंदर दिसत होती. तर तेव्हा ज्योती आता सावित्रीला म्हणतो, सावित्री मी गंगाधर पंतांना आवाहन दिलं, त्याबद्दल तू काहीच बोलली नाहीस. तर सावित्री म्हणते, अहो मालक त्याची काही गरजच नाही. तर ज्योती विचारतो, म्हणजे. तर सावित्री म्हणते, अहो तुम्ही जे करता ते विचारानच करता. आता गंगाधर पंतांना आवाहन दिलं, त्यामागं नक्की कारण असणार. असा जो काही तो पूर्णपणे विश्वास ज्योतीवरती दाखवते. तर तेव्हा ज्योतीला अजून तिचा अभिमान वाटू लागतो. तर ज्योती म्हणतो, बरोबर ओळखलं सावित्री, कसं लक्षात आलं तुझ्या. तर तेव्हा सावित्री म्हणते, घ्या, 3 अन् 3 10 वर्ष झालं संसार करते तुमच्याबरोबर. आणि आता असं सावित्रीने म्हटल्यानंतर ज्योती खूप मोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो, अगं 3 अन् 3 10, अगं सावित्री 3 अन् 3 6 असतं, असं म्हणून तो हसत असतो. तर तेव्हा सावित्री म्हणते, हसलात ना, ठावं होतं मला. तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्हणजे तू मुद्दाम. अगं सावित्री,
तर तेव्हा सावित्री म्हणते, "ओ मालक, नका एवढी काळजी करू. समद ठीक होईल." तेव्हा ज्योती म्हणतो, "सावित्री, गंगाधर पंतांच्या या आव्हानाला मी संधी समजतो हे यांच्या कसं लक्षात येत नाही? आणि हीच वेळ आहे शिक्षणावरती कोणा एका समाजाची मक्तेदारी नाही आहे हे दाखवून देण्याची. आणि शिक्षणाने कुठलाही कोप होत नाही. सावित्री, मी शिकलो ना तर माझ्या मागे हजारो मुलं शिकतील आणि त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जाईल. आणि म्हणूनच मी हे आव्हान स्वीकारले. आता तूच मला सांग, हे योग्य आहे का अयोग्य?" तर सावित्री म्हणते, "अहो मालक, तुम्ही जे कराल ते योग्यच कराल. तेवढा विश्वास हाय माझा तुमच्यावर." तर तेव्हा ज्योती आता थोडीशी भीती व्यक्त करतो. म्हणतो, "पण सावित्री, 7वीच्या परीक्षेत मी जर नापास झालो तर?" तर सावित्री म्हणते, "असं नाही होणार मालक, तुम्ही कदापि नापास नाही होणार. आणि काय बी झालं तरीसुद्धा त्या गंगाधर पंतांच्या घरी मी तुम्हाला पाणी भरून नाही देणार." आणि म्हणते, "पुण्याच्या भर सभेत तुमचा सत्कार झालेला म्या बघणार. बस, मला दुसरं काही बी सुचत नाही आणि सुचणार बी नाही. तुम्ही लागा तयारीला, मी हाय तुमच्यासोबत." असा तो सर्व काही विश्वास आता सावित्री ज्योतीला देते. आणि तेव्हा ज्योतीला सुद्धा तिचं खूप अप्रूप वाटत असतं. आणि त्यानंतर आता रात्री रखमा जी असते ती खूप खुश असते आणि तिने स्वयंपाक वगैरे एकदम गोडाधोडाचा केलेला असतो. आणि इतक्यातच आता राणूजी तिथं येतात आणि पाटावरती बसतात आणि ताट बघितल्यानंतर खूपच खुश होतात आणि म्हणतात, "रखमे, अगं आज पंचपक्वान्न. वा 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 वा, आता तू नुसतं पंखा घे आणि मला वारा घाल." तर रखमा म्हणते, "हाय का आता, अव सदान कदा तुमचं असंच असतंय. अव जरा विचारावं म्हणावं, रखमे, आज पंचपक्वान्न कशापायी बनवलंय?" तर तेव्हा राणूजी म्हणतात, "अगं विसरलोच बघ म्या, का बनवलंयस म्हण?" असं ते विचारतात. तर तेव्हा रखमा म्हणते, "अव ज्योतीची की नाही मिजास उतरल अशी गोष्ट घडली या गणपतीच्या देवळात." तर राणूजी आता तिची तारीफच करू लागतात. म्हणतात, "किती हुशार ग तू. खरंच क्षीरसागरातल्या लक्ष्मीला दडवावं आणि तुला तिथं ठेवावं असं सारखं वाटतं या मला. लई गुणाची हायस बघ." असं म्हणून हे दोघं सुद्धा हसत असतात. तर तेव्हा रखमा म्हणते, "अव आता की नाही सुंटे वाचून खोकला नाही जाणार." तर तेव्हा राणूजी विचारतात, "त्यो कसा?" तर तेव्हा रखमा म्हणते, "अव ज्योत्या की नाही गंगाधर पंतांच्या जाळ्यात फसला." तर तेव्हा राणूजी म्हणतात, "वय फसला फसला, आलंय माझ्या कानावर. पर मुळात त्यानं पंतांच्या तोंडालाच लागायला नगं होतं." तर तेव्हा रखमा म्हणते, "अव पर त्याला सवयच आहे नवं, का समदा अंगावर ओढून घ्यायची. आता भर म्हणाव पाणी त्या पंतांच्या घरी. हो पाणक्या, चांगलंच आहे." तर राणूजी म्हणतात, "आणि किती दिस? 1 वरीस." असं म्हणून हे दोघं सुद्धा हसत असतात. आणि मित्रांनो, इकडे मात्र आता दादा खूप काळजीत असतात. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं आणि ते इकडे तिकडे फिरतच असतात. तर तेव्हाच आता ज्योतीची आई तिथं येते. तर दादा विचारतात, "आला का?" तर ज्योतीची आई म्हणते, "येतो म्हटलाय, पण तुम्ही ना उगाच जीवाला त्रास करून घेऊ नका, त्रागा करू नका आणि रागानं बोलू नका. समजावून सांगितलं ना तर ऐकतोय त्यो." तर दादा अजून चिडलेलेच असतात, रागात असतात आणि म्हणतात, "बर बर." आणि तेव्हा आता ज्योती तिथं येतो आणि त्याच्यासोबत सावित्री सुद्धा आलेली असते. तर ज्योती विचारतो, "दादा बोलवलत?" तर दादा म्हणतात, "व्हय." आणि म्हणतात, "सकाळी म्या लई बोललो नव तुला देवा." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही दादा, तुमचा राग येईल का हो?" तर ज्योतीची आई म्हणते, "आणि हे जे बोलतात ते आपल्या सगळ्यांचं भल्याचंच असतं नाही का?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हो." तर दादा आता परत विचारतात, "मग काय ठरवलं या? घेतोयस नवं माघार?" म्हणजे दादा अजूनसुद्धा त्याच मुद्द्यावरती ठाम असतात आणि म्हणतात, "अरे पुण्यात हाच विषय आहे पैजचा. ऐकवत नाही रे देवा. आणि हे असंच चालू राहिलं ना तर पेटतली आपली फुलं बंद करतील ही लोक." आणि परत विचारतात, "काय करतोय सांग की?" तर ज्योतीची आई म्हणते, "आणि हे बघ, माघार घेणं म्हणजे कमीपणा नाही र." आणि म्हणते, "बापाचा शब्द पडू देऊ नकस. तू जाऊन सांग त्यांना मी माघार घेतो म्हणून." तर ज्योती आता त्यांना प्रश्न विचारतो, "तुमचा माझ्या मेहनतीवरती विश्वास नाही आहे का?" तर दादा परत म्हणतात, "तू आधी मला सांग, माघार घेणार का नाही घेणार? वय म्हणलास तर आपण लगेच त्या शास्त्रीबुवांच्या वाड्यावर जाऊ." आणि असं यांचं बोलणं चालू असतं. आणि इकडे आता राणूजी रखमाला म्हणतात, "मुळात त्याला 7वी इंग्रजी झेपणारच नाही. ती परीक्षा कोण पास झालं ठाव आहे का तुला?" तर तेव्हा रखमा विचारते, "कोण?" तर तेव्हा राणूजी सांगतात, "गोपाळ हरी."
तर तेव्हा रखमा म्हणते, अहो वय वय वय, म्या ऐकलंय का त्याला ना गाडाभर विद्या हाय म्हणून, आणि त्या चनियाची कुठली बराबरी. तर रानूजी म्हणतात, असू दे चांगली जिरू दे, म्हणजे समद घर जागेवर येईल. तर रखमा म्हणते, पर तुम्हासनी सांगू का, जो त्यानं ही पैस घेऊन लई मोठी चूक केली आहे. तर तेव्हा रानूजी म्हणतात, अगं रखमे, आज पतर त्याने नुसतं हार केलं, हार दिलं, हार वाटलं, पर आता यासनी हार मिळल, आणि ते मथुर आता यासनी सोसायचं नाहीत. गंगाधर पंतांच्या अंगाचा निस्ता तिळपापड झालाय बघ. तर तेव्हा रखमा म्हणते, वय तेच की, मग सांगा बघू, आज मी ही जी की नाही बासुंदी बनवली की नाही, ती का बनवल्या. तर तेव्हा रानूजी विचारतात, का म्हण. तर तेव्हा रखमा म्हणते, अव तुम्हासनी की नाही उद्या गंगाधर पंतांच्या वाड्यावर बोलविलंय, त्यांचा माणूस आलता सांगाया. आणि ते ऐकल्यानंतर रानूजी तर खूपच खुश होतात आणि विचारतात, खरंच का. तर रखमा म्हणते, वय की. तर तेव्हा रानूजी म्हणतात, अगं पंतांच्या वाड्यावरून निरोप येणं म्हणजे साधी गोष्ट नाही. आणि थोडं थांबून म्हणतात, परत खरं सांगतेस ना व. तर तेव्हा रखमा म्हणते, हाय का आता, म्या काय धचा मा करणारी वाटली वय तुम्हाला. तर तेव्हा रानूजी म्हणतात, वय वय जातोच सकाळच्या पारी. तर तेव्हा रखमा म्हणते, सकाळी. तर रानूजी म्हणतात, मग काय आता रात्री जाऊन बसू. तर तेव्हा रखमा म्हणते, अव दुपारच्या पाराला बोलवले, अव दुपारी की नाही सूर्यनारायण डोसक्यावर आल्यावर ते सर्वासनी भेटतात, ठाव आहे की तुम्हासनी. तर तेव्हा रानूजी म्हणतात, वय वय, पर रखमे, म्या की नाही नुसतं गंगाधर पंतांच्या वयला वय म्हणणार बघ, आणि मला जी भ्या वाटायची का नाही, का जोता उद्या शिकल्यावर आपण ही धनकवडीची जागा घेतल्या का नाही, त्यावर दावा ठोकतोय का काय यो. पर गंगाधर पंतांनी त्याच्या मुसक्या चांगल्याच आवडल्यात बघ. तर रखमा म्हणते, होय बघा की, आणि लोकांसनी की नाही गणपती मोर बुद्धी येत्या, पर या ज्योत्याची बुद्धी गणपती मोर गेली, असं म्हणून हे दोघं सुद्धा खूप मोठ्याने हसत असतात. तर तेव्हा त्या रखमा म्हणते, खावा खावा. तर तेव्हा राणूजी म्हणतात, नाही नाही, या घासाची पहिली मानकरीन तू, असं म्हणून लाडाने तिला आता बासुंदी खायला घालतात. आणि आता इकडे ज्योतीची आई सावित्रीला म्हणते, अगं सुनबाई, तू तरी समजाव त्याला, आपल्या घराचा इब्रतीचा प्रश्न आहे ग. तर तेव्हा दादा सुद्धा म्हणतात, वय सुनबाई, तुम्ही याला बायको म्हणून सांगा, सातवी नग आपल्याला. तर तेव्हा आता सावित्री म्हणते, दादा यांनी अभ्यास सुरू केलाय, आणि असं तिने म्हटल्यानंतर आता या दोघांना तर धक्काच बसतो. तर दादा पुढं म्हणतात, ते दिसतंय की देवा, कारण ज्योतीच्या हातामध्ये पुस्तक असतं, आणि म्हणतात, पुस्तक हाय हातात दिसतंय. तर सावित्री म्हणते, म्या काय म्हणते दादा, आत्ता जर तुम्ही त्या गंगाधर पंतांच्याकडे गेलात, माफी मागितली, नाक घासलं, तर ते समध्या पुण्याची सभा घेऊन सांगत्याल की यांनी माघार घेतली, माफी मागितली. तर तेव्हा ज्योतीची आई विचारते, अगं म्हणून काय झालं. तर तेव्हा सावित्री म्हणते, अव ते यांच्यासाठी रोजचं मरण नाही का, पैजेचं कसं, हारली तर हारली, जिंकली तर जिंकली, पण माघार घेतली, माफी मागितली, तर लोक यांना शेळपट म्हणत्याल. तर तेव्हा दादा म्हणतात, पर ते तेवढ्या पुरतं, नंतर समधी लोक इसरून जात्याल. तर सावित्री म्हणते, पर हे नाही इसरणार दादा. अव दादा, झाडाचं पूल एकदा तोडलं की पुण्यांदा झाडाला लावता येत नाही. आता मी हे तुम्हासनी सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास हाय, पर तरी बी, असं ती बोलत असते. तर तेव्हा दादा म्हणतात, चराट वळत बसू नका, माघार घेणार का नाही एवढं सांगा. तेव्हा सावित्री आता सांगते, ज्योतीच्या वतीनं सांगते, दादा यांचं म्हणणं आहे की 7वीची परीक्षा द्यायची, आणि म्हणते, आणि माझं म्हणणं आहे म्हणजे विनंती आहे, असं ती हात जोडून बोलते की आपण समते यांच्या मागं उभं राहूया. तर तेव्हा आता ज्योतीची आई म्हणते, ज्योती, तू पण आता बायकोच्या पदराडून बोलायला लागलास वय, आम्हाला जे काय बी सांगायचं आहे ना ते तू सांग, आता ही ना आमच्या समजुती काढायच्या वय. तर तेव्हा आता ज्योती सांगतो, दादा आई, मी इंग्रजी इयत्ता 7वीची परीक्षा देणार आणि चांगल्या गुणांनी पास होणार, असं तो आता स्पष्ट सांगतो. आणि त्यानं असं सांगितल्यानंतर परत दादांना आणि ज्योतीच्या आईला धक्काच बसतो. तर तेव्हा दादा म्हणतात, मग आता तुम्हा नवरा बायकोंचा निर्णय झालेला आहे, तर मग आता आम्ही काय बोलणार, करा, तुमच्या मनासारखं करा, आम्ही तयार आहोत म्हातारपणी त्याची फळं भोगायला. आणि तेव्हा ज्योती दादा असं म्हणत असतो. तर तेव्हा आता दादा ज्योतीचं काही न एक ऐकता चला असं म्हणून तिथून निघून जातात. तर तेव्हा आता ज्योतीची आई सावित्रीवरती ओरडू लागते, म्हणते, सुनबाई, तुला पण आता चांगल्या वाईटाचं कळत नाही वय,
का तू पण बोललीस नवऱ्याला? त्याच्या मागं गोंधळ घोळायला लागलीस? याच्या मागं तू उभं राहा, त्याच्या मागं उभं राहा. एवढं असेल ना तर तूच उभी राहा त्याच्या मागं." असं म्हणून जोराने तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, "चांगली बाई आहेस गं." असं म्हणून आता ती सुद्धा रागारागाने तिथून निघून जाते. तर आता ते दोघे तिथून निघून गेल्यानंतर ज्योती सावित्रीला विचारतो, "सावित्री, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर?" तर तेव्हा सावित्री म्हणते, "हाय व पण आपल्यामुळं घरात." असं ती बोलत असते तर तेव्हा ज्योती म्हणतो, "सावित्री, एवढं पुरेसं आहे मला." आणि असं बोलून तो आता तिच्या डोळ्यामधलं पाणी पुसू लागतो आणि तिला हसायला सांगतो. तर तेव्हा सावित्री थोडीशी हसते आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योती अभ्यास करत करत तिथेच झोपी गेलेला असतो आणि सावित्रीसुद्धा झोपलेली असते आणि अचानकच आता तिला जाग येते आणि थोडंसं उजाडलेलं असतं. तर सावित्री बघते जरासं बाहेर आणि म्हणते, "उजाडलं वाटतं." आणि म्हणते, "उठवाय सांगितलंय खरं, पर कवा झोप लागली कोणास ठावं." आणि परत थोडं थांबून म्हणते, "नाही, उठवाय पाहिजे." आणि असं म्हणून ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला उठवू लागते. म्हणते, "अवं उठलं का? अवं उठता का?" तर तेव्हा तर ज्योतीला जाग येते आणि तो म्हणतो, "झोपू दे गं थोडा वेळ." तर तेव्हा सावित्री म्हणते, "नाही, अवं उठा पाहू." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "सावित्री, एवढ्यातच झोपलोय मी, झोपू दे मला." तर तेव्हा सावित्री म्हणते, "अवं नाही, परीक्षा द्यायची आहे. आता लाड नाही चालणार, उठा." आणि असं बोलत असताना सावित्री पाणी घेते आणि ज्योतीच्या तोंडावरतीच शिंपडते. तर तेव्हा ज्योती आता खाडकन उठतो आणि उठूनच बसतो. तर सावित्री विचारते, "जागं झालात का?" तर ज्योती म्हणतो, "खरं तर खूप झोप येते, पण बरं केलंस उठवलं ते." आणि आता ज्योती उठतो आणि अडकळत अडकळत आवरायला जातो. तर तेव्हा सावित्रीसुद्धा दिव्यामध्ये तेल घालते आणि त्यानंतर आता ज्योती अभ्यास करायसाठी बसतो आणि सावित्री आता आवरून येते आणि तिने ज्योतीसाठी दूध आणलेलं असतं आणि ती ज्योतीला म्हणते, "अवं दूध पिऊन घ्या." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हो, ठेव तिथे." तर तेव्हा सावित्री म्हणते, "नाही, गरम गरम आहे, आत्ताच घ्या." तर तेव्हा आता ज्योती गडबडीने ते दूध घेतो आणि पीत असतो तर त्याला थोडंसं भासतं. तर सावित्री म्हणते, "अवं सावकाश." तर तेव्हा ज्योती दूध पिऊस्तोपर्यंत सावित्री तिथंच थांबलेली असते आणि दूध पिऊन झाल्यानंतर चाललेली असते. तर तेव्हा ज्योती तिला बोलवतो आणि म्हणतो, "सावित्री, घरचे अजून झोपलेत, तू आऊंच्या खोलीत जाऊन अभ्यास करू शकतेस." तर तेव्हा सावित्री म्हणते, "आता एकच अभ्यास, इंग्रजी 7वीचा." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हो, तो तर होईलच, पण तुझाही अभ्यास महत्त्वाचा आहे." तर तेव्हा सावित्री म्हणते, "अवं गंगाधर पंतांना दिलेल्या आव्हाना एवढा महत्त्वाचा नाही ना? तुम्ही नापास व्हावं म्हणून पुण्यातल्या समद्या देवासनी नवस बोलले असतील ते." तर तेव्हा ज्योतिषुद्धा म्हणतो, "हो, बोलले असतीलच." तर सावित्री म्हणते, "असू देत, पण माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा नवरा पहिलाच येणार." तर तेव्हा ज्योती धक्क्यानेच म्हणतो, "पहिला?" तर तेव्हा सावित्री म्हणते, "होय." तर ज्योती म्हणतो, "अगं, ही परीक्षा खूप अवघड असते. खूप अभ्यास करावा लागतो." तर तेव्हा सावित्री म्हणते, "बराबर ना, म्हणूनच माझा अभ्यास बंद ठेवणार." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही, नाही, नाही, त्याची गरज नाही. तू तुझा अभ्यास थांबवायची गरज नाही." तर तेव्हा सावित्री म्हणते, "अवं तुमच्या या परीक्षेवर समद्यांचं लक्ष आहे. त्या गंगाधर पंतांना खात्री आहे की तुम्ही हरणार म्हणून. ते तिथं वाटच बघतायत की कधी तुम्ही पाण्याने भरलेली कावड आणताय आणि त्यांच्या पायावर ओतताय." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हेही आहेच म्हणा." तर सावित्री म्हणते, "म्हणून त्यासाठी मला तुमच्या मागं उभं राहावं लागल. पण माझा अभ्यास तुमच्या अभ्यासाला अडथळा होणार नाही. याची काळजी घ्यायला पाहिजेल ना मालक." आणि मित्रांनो, सावित्री अशी बोलत असते आणि आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योती आता सावित्रीला सांगत असतो, "पंत आणि त्यांची मंडळी काहीतरी कुरापत काढतील असं वाटतंय मला." तर तेव्हा सावित्री म्हणते, "त्यांना करू द्या किती बी कारस्थानं. मी तुमच्या मागे उभी आहे. माझा नवरा 7वी पास होईल, तेव्हाच माझ्या जीवाचं समाधान होईल." आणि नेमकं मित्रांनो, इकडे तेव्हाच गंगाधर पंत कुरापती काढायला सुरुवात करतातच. त्यांनी राणोजीला त्याच्यासाठीच बोलावून घेतलेलं असतं आणि ते आता राणोजींना सांगत असतात, "हडपसरच्या मळ्यात हिस्सा माग. तू त्यात जर हिस्सा मागितलास तर काय होईल?" तर तेव्हा राणोजी म्हणतात, "वय समद्यांच्या झोपा उडत्याल." तर गंगाधर पंत म्हणतात, "रोज कुरापती काढायच्या म्हणजे त्याच्या अभ्यासाला रटाळ." असं ते बोलतात. तर लगेचच आता राणोजी इकडं दादांच्याकडे येतात आणि जोराचा दंगा सुरू करतात आणि म्हणतात, "2 दिवसात मोजणी व्हायला पाहिजे.
तर तेव्हा ज्योतिसुद्धा तिथेच असतो आणि विचारतो, पर माझा अभ्यास? तर रानूजी त्याच्यावरती ओरडतात, म्हणतात, हे मोजणीचा अगोदर हातावेगळं कर आणि मग बस करत अभ्यास. आणि असं त्यांनी बोलल्यानंतर आता ज्योतीला आणि सावित्रीला सुद्धा धक्का बसतो. पण त्यांना मात्र कळतच नाही की रानूजी असं का वागत आहेत ते. तर मित्रांनो, आजच्यापुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.